ओके. सो सो आपल्या लास्ट सेशन मध्ये आपण वेबसाईट डिझायनिंग बद्दल बघत होतो, बरोबर? आवाज येतो ना सगळ्यांना? सर डबल आवाज येते ते. हा, जस्ट आता येतोय का व्यवस्थित? हो. ओके. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला बेसिक एवढं कळलंय, वेबसाईट कशी बनते. ठीक आहे. 3 गोष्टी लागतात आपल्याला. त्यानंतर आपण कोणकोणते टूल्स वापरलेत आणि फायनल पार्ट होता की आपण जे काही पेज डिझायनिंग करतोय. ओके. त्यामध्ये ह्या 3 गोष्टी खूप मोठा रोल प्ले करतात. कंटेंट, स्टाईल आणि ॲडव्हान्स. कंटेंट म्हणजे एक्सटर्नल अपलोडचा भाग असतो की तुम्ही जे काही टेक्स्ट असेल, इमेजेस असेल, व्हिडिओ असेल ते अपलोड करतात. हे सगळं कंटेंट या टॅब थ्रू होतं. स्टाईलमध्ये आपण त्याचा अपीअरन्स डिझाइन करतो की मी एखादा लाईन टाकली वेबसाईटवरती, अपलोड केली आहे. तर मग त्याची साईज काय असणार, अलाइनमेंट काय असणार, त्याचा फॉर्मॅट काय असणार, हे सगळं स्टाईलमध्ये. आणि ॲडव्हान्समध्ये स्पेसिंग वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींशी आपण डील करतो. ठीक आहे. सो आज आपण पूर्ण ए टू झेड डिझायनिंगचं ओव्हरव्ह्यू घेणार आहे आणि ऍट द एंड ऑफ द सेशन प्रत्येकाला आपण एक एक टॉपिक असाइन करणार आहे. म्हणजे हिमांशूची ऑलरेडी वेबसाईट आहेच, ठीक आहे, पण बाकीचे जसं भाग्यश्री आहे किंवा आय थिंक भूषणची आहे किंवा मग आता योगेश, तर यांच्या सगळ्यांचे आपण काय करणार, वेबसाईट सेटअप करणार. म्हणजे टिल मंडे आपल्या प्रत्येकाकडे एक वेबसाईट असेल ज्यावरती आपण काम करू शकू किंवा पुढची मार्केटिंगची प्रोसेस, लर्निंगची जी प्रोसेस आहे ती आपण कम्प्लीट करू शकू. ठीक आहे, चलो. सो आता आपल्या या वेबसाईटमध्ये जी काही आपण वेबसाईट बनवली आहे, तर पहिली गोष्ट हा बॅकएंड आहे आणि या बॅकएंड पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही लॉग इन क्रेडेन्शियल्स लागतात, जे आपण जेव्हा डोमेन होस्टिंग कनेक्ट केलं आणि जेव्हा वर्डप्रेस इन्स्टॉल केला आपण, ठीक आहे, तर त्या स्टेपमध्ये आपण हे क्रेडेन्शियल्स म्हणजे ईमेल आयडी, पासवर्ड सेटअप केले होते आणि तेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचे आहेत. ठीक आहे. आता इथे डाव्या बाजूला जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, आपण ते ऑप्शन्स थोडेसे एक्सप्लोर करूयात. म्हणजे जेव्हा तुम्ही वेबसाईट बनवाल किंवा नंतरही तुमची वेबसाईट बनवून रेडी झाल्यानंतर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये प्रमोशनसाठी, मार्केटिंगसाठी वापरायची आहे, तर आपल्याला ती वापरता येईल. ठीक आहे. सो आता बेसिकली सगळं ते डॅशबोर्ड. तर डॅशबोर्ड म्हणजे जसं आपल्या मोबाईल स्क्रीनवरती नोटिफिकेशन पॅनल असतो, त्या पद्धतीने इथे आपल्या वेबसाईटचा डॅशबोर्ड आहे. म्हणजे ज्या काही वेबसाईटच्या अपडेट, नोटिफिकेशन किंवा काही गोष्टी असतील त्या आपल्याला इथे कळतात. ठीक आहे. त्यानंतर आता बघा इथे साईट किट, फ्लुएंट फॉर्म, रँक मॅथ, एसईओ ह्या अशा काही इरेग्युलर गोष्टी दिसतात ज्या जनरली नसतात. तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की आपण जसं मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो प्ले स्टोअरमध्ये, बरोबर, वेगवेगळ्या कामांसाठी. तर त्यावेळेला काय होतं, त्यांचे आपल्या होम स्क्रीनवरती शॉर्टकट क्रिएट होतात. का, तर ते आपल्याला वापरता यायला हवेत, पटकन नजरेसमोर दिसावेत. त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या वेबसाईटमध्ये आपण प्लगइन्स इन्स्टॉल करतो, तर त्यांच्याही इथे शॉर्टकट क्रिएट झालेत. का, तर आपल्याला ते पटकन बघता यावं किंवा वापरता यावं म्हणून. तर जसं मी सांगितलं की जेव्हा आपण वेबसाईट बनवतो, ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय आपले, तर सगळ्यात आधी आपल्याला थीम इन्स्टॉल करायची. ही वन टाइम प्रोसेस आहे थीम इन्स्टॉलेशन वाली. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की इथं ऍड न्यू थीम वरती क्लिक केलं तर इथे आपल्याला एक 6,500 थीम्स मिळतात. काही फ्री आहेत, काही पेड आहेत. काहींमध्ये फुल सगळे फीचर्स आहेत, काहींमध्ये लिमिटेड फीचर्स आहेत. ठीक आहे. तर एखादी अशी तुम्ही फ्री थीम घेतली आणि त्याच्यात फीचर्स नसेल तर तुम्हाला मॅन्युअल डिझायनिंग करावी लागते. आणि जर एखादी प्रीमियम थीम असेल ज्यामध्ये सगळे फीचर्स आहेत, तर त्यामध्ये फक्त तुम्हाला टेक्स्ट आणि इमेजेस रिप्लेस करावे लागतात.
तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. अं, म्हणजे मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला की थीम कशा पद्धतीने काम करते. तुमच्या क्लिअर कट डिफरन्स लक्षात येईल. डिफरन्स नाही, सिमिलॅरिटीज. ठीक आहे. आता ह्या क्लायंटची वेबसाईट ही जी आहे राईट टर्न अकॅडमी, ही आपण वेबसाईट बनवलेली आहे. ठीक आहे. पुणे बेसिक अकॅडमी आहे, जे बाहेर देशात तुम्ही शिक्षणासाठी जातात त्यासाठी जे IELTS, टॉफेल, PT या काही एक्झाम्स लागतात त्याची प्रिपरेशन करून घेते. ठीक आहे. आता यांची काही अशी हेवी रिक्वायरमेंट नव्हती, हे हवंय ते हवंय. कसं आहे, जेव्हा कस्टमर तुम्हाला खूप साऱ्या कस्टमायझेबल नाही का गोष्टी सांगतो, मग त्यावेळेला रेडीमेड सोल्युशन काम करत नाही. मग त्यावेळेला आपल्याला मॅन्युअल डिझायनिंग करावे लागते. आणि म्हणून या पूर्वीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला मॅन्युअल डिझायनिंग विषयी जास्त सांगितलं की इन केस बाबा एखाद्याला रेडीमेड थीम नाही आवडली तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्क्रॅच पासून बिल्ड करता यायला हवी, हा त्यामागचा उद्देश होता. पण आता ऍट अदर एंड बऱ्याचशा वेळेला असंही होऊ शकतं की आपल्याला काही क्लायंट्स मिळतात ज्यांना काहीच आयडिया नसते, मग रेडीमेड सोल्युशन, रेडीमेड थीम चालून जातात. सो आता इथे मी दाखवतो, तुम्ही कम्पेअर करू शकता. ही ऍक्च्युअल थीम आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये इकडे लोगो आहे, सोशल आयकॉन आणि नाव आणि नंबर आहेत. सी, मी फक्त काय केली आहे, पोझिशनिंग छोटी मोठी केली आहे. इकडे पर्पल कलर आहे, इथे ग्रीन कलर वापरला का, तर त्यांची थीम कलर तेवढं त्यांनी सांगितलं होतं की लोगो ग्रीन कलर मध्ये, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या ग्रीन कलर मध्येच अपडेट करा किंवा पेस्ट करा. सो तुम्ही बघू शकता की पूर्ण सगळं लेआउट तसाच आहे. फक्त इथे आता डमी फोन नंबर आहे आणि त्यांच्या वेबसाईट वरती त्यांचा फोन नंबर आहे. इथे डमी मेल आयडी आहे, इथे त्यांचा मेल आयडी. सेम खाली आलो, इथे पेजेस आहेत, इथेही पेजेस आहेत. आता फक्त इथं ह्या दोन गोष्टी नाहीयेत कारण यांची वेबसाईट एवढी मोठी नव्हती किंवा हे ऑनलाईन कोर्सेस सेल करत नाही, त्यामुळे आपण हे जे ऍडिशनल फीचर्स होते, साइन इन वगैरे काढून टाकले. त्यानंतर इथं थीमच्या डिफॉल्ट इमेजेस होत्या, तर त्यांचं असं म्हणणं होतं या इमेजेस माझ्या कोर्सशी रिलेव्हंट नाही. आपण काय केलं, ह्या काही गुगलवरतून फ्री इमेजेस डाउनलोड केल्या आणि त्या आपण इथे वापरल्या. जो पॅटर्न तो सेम आहे, याला स्क्रोलर किंवा स्लायडर म्हणतात, फक्त इमेजेस चेंज केल्या. त्यानंतर खाली बघा 3 टॅब आहेत, USB की का जॉईन केलं पाहिजे, आपण इथे तसंच केलं. सी, सगळं तेच आहे. का तर ते मॅच झालं म्हणून ठेवलं, वेगळं असतं तर शब्द बदलले असते आपण. सी, त्यानंतर वेलकम टू द ऑनलाईन लर्निंग सेंटर. सी, वेलकम टू द ऑनलाईन लर्निंग सेंटर. फक्त इथे काय आहे, अबाउट झिलोम कंपनी, मी टाकले इथे अबाउट राईट टर्न अकॅडमी. हा पॅराग्राफ नंतर बनवून टाकला, इथे वेगळं होतं. म्हटलं नाही, आपल्याकडे एवढा डेटा नाहीये, मग सो चॅट जीपीटी सारखे जे काही तत्सम टूल होते ते वापरून आपण टाकलं. इथेही एक्सप्लोर कोर्सेसचं ऑप्शन आहे, इथेही आपण एक्सप्लोर कोर्सेस टाकलेला आहे. इन्क्वायर अबाउट प्रोग्राम,
आता इथे खूप होतं रजिस्टर युअर अकाउंट. मी लेआउट तेच ठेवलं, म्हणजे बॅकग्राऊंडला इमेज, उजव्या बाजूला कॉन्टॅक्ट फॉर्म आणि डाव्या बाजूला इकडे टेक्स्ट. सी ट्रान्सफॉर्म ऍक्सेस टू एज्युकेशन, ट्रान्सफॉर्म ऍक्सेस टू एज्युकेशन. म्हणजे थोडक्यात जेव्हा मी रेडीमेड थीम घेतली, आय ट्राईड की ज्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत म्हणजे थीम मध्ये ऍडिशनल आहेत त्या काढून टाकल्या. ठीक आहे. आणि जेवढ्या गोष्टी क्लायंट रिक्वायरमेंटशी मॅच होत होत्या, जेवढे फीचर्स, त्याच गोष्टी वेबसाईट वरती इथे ठेवल्या. वाय चूजस. सी आता इथे काय बेनिफिट्स ऑफ लर्निंग फ्रॉम झिरो. तर थोडेसे शब्द मी चेंज केले, मॉडिफाय, का तर त्या क्लायंट बिझनेस सोबत अलाइन व्हायला हवा. अदरवाइज यू कॅन सी एव्हरीथिंग इज सिमिलर. म्हणजे जे रेडीमेड थीम्स असतात त्यांचा हा फायदा असतो. फुटर आणि इथे. तर या रेडीमेड थीम मुळे काय होतं, आपले बरेचसे कष्ट वाचतात. म्हणजे लिटरली तुमचा जो डिझायनिंग टाइम आहे तो 1 आठवड्यावरतून एका दिवसात येतो. फक्त आपल्याला इथं अप्रोच काय ठेवायचं आहे की बघायचंय की ज्या थीम्स आपण सिलेक्ट करतोय, आता बऱ्याचशा वेळेला आपल्याला ऍडिशनल पैसे देऊन थीम विकत घ्याव्या लागतात. ठीक आहे. इथं मग काय होतं, स्क्रॅच पासून फायदा काय बिल्ड करताना की तुम्हाला एक्स्ट्रा पैसे जात नाही, पण शून्यातनं सगळं उभं करावं लागतं. म्हणजे कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट, डिझायनिंग फार विचार करावा लागतो. म्हणजे याचं सोपं एक्झाम्पल देईल मी, की तुम्हाला कोणाच्या तरी हातावरती मेहंदी काढायची आहे. ओके. तर त्या केसमध्ये काय, तुम्ही म्हटले की मला छाप नाही वापरायचे, स्टेन्सिल्स नाही वापरायचे, तर तुम्हाला फार डोकं खाजवावं लागतं की अरे नाही, काय डिझाईन काढू, कोणतं फुल काढू, काय, म्हणजे पैसे एक्स्ट्रा स्पेंड करायची गरज नाही पण वेळ खूप जाणार आणि ब्रेन स्क्रॅचिंग करावी लागणार. पण त्याच उलट जर मी म्हटलं की अरे नाही, मी 5-10 रुपये घालवतो, रेडीमेड स्टेन्सिल घेतो, हातावर ठेवतो, त्या हिशोबाने मग मी काढतो, तर 2 पैसे असतात पण काम लवकर होतं आणि फार डोक्याला ताण नाही द्यावा लागत. हाच फायदा थीमचा असतो. सो इन फ्युचर तुम्ही जर वेबसाईट क्लायंटसाठी बनवताय तर तुमच्याकडे थीम नसेल तर माझ्याकडे मागू शकता. माझ्याकडे खूप साऱ्या थीम्स आहेत ज्यातनं जी तुम्हाला आवडेल तुमच्या वेबसाईटला तुम्ही इन्स्टॉल करू शकता. म्हणजे हे एकदम रेडीमेड सोल्युशन झालं. पण मी सुरुवातीपासून जास्त वेळ स्क्रॅच बिल्डिंग वरती का घालवला, तर त्याचं कारण असं होतं की उद्या एखादा क्लायंट आला तुमच्याकडे जो म्हटला अरे नाही, मला असं असं हवंय, तसं तसं हवंय, म्हणजे त्यांना रेडीमेड सोल्युशन पसंतच पडत नाही, किंवा ते म्हणतात नाही आम्हाला रेडीमेड थीम नकोय, कस्टमायझेबल हवंय, वेगळा हवाय लुक त्याचा. मग त्या केसमध्ये आपल्याला स्क्रॅच पासून बिल्ड करता यायला हवी. ठीक आहे. सो हे होतं आपलं सगळ्यात आधी थीम इन्स्टॉलेशन, जी तुम्ही अवेलेबल लायब्ररी मधनही थीम घेऊ शकता किंवा मग एक्सटर्नली अशा ज्या काही वेबसाईट्स आहेत, इन्व्हेटिव्ह एलिमेंट वगैरे, इकडूनही तुम्ही थीम इन्स्टॉल करून घेऊ शकता. बघा इथल्या इथं पण किती थीम्स आहेत. ही एक ओपन करून दाखवतो. फक्त इथं काय आपल्याला आपल्या हिशोबाने कंटेंट अपडेट करायचं. म्हणजे आता ही थीम जर आपल्याला वापरायची आहे तर मग या थीम मध्ये मला करायला लागेल लर्न न्यू थिंगच्या ऐवजी ग्रो युअर बिझनेस विथ द हेल्प ऑफ डिजिटल मार्केटिंग, किंवा मग इथे मग मी आता कोणकोणत्या सर्व्हिसेस देतो, एसईओ, सोशल मीडिया, ते टाकू शकतो. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात लेआउटच्या हिशोबाने आपल्याला आपलं कॉन्टेंट ऍडजस्ट करावं लागतं रेडीमेड थीम मध्ये. दुसरं त्याच्यानंतर आहे थीम नंतर प्लगइन्स. आता प्लगइन झालं तर असं की प्लगइन्स जसं आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात ज्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं, त्याच पद्धतीने प्लगइन्स आहेत. इथे आपलं काम सोपं करण्यासाठी प्लगइन्स आहेत. आता जसे 3-4 प्लगइन्सची मी नावं सांगतो. की फर्स्ट एलिमेंटर, म्हणजे आता मला हे पेज आहे आणि या पेजवरती काही माहिती अपलोड करायची आहे, तर त्या केसमध्ये मी काय करेल, एलिमेंटर किंवा तत्सम प्लगइन वापरेल. आता हे जे प्लगइन आपण इन्स्टॉल केले याचं काम काय, तर वेबसाईट वरती विदाउट कष्ट किंवा कमी एफर्ट्स मध्ये मला कंटेंट टाकायला मदत करतं एलिमेंटर.
त्यानंतर फ्लुएंट फॉर्म. आता वेबसाईट आहे, ऑब्व्हियसली लोक व्हिजिट करणार आणि एखाद्याला जर त्याचं नाव नंबर शेअर करायचा असेल, ज्याला आपण ऍक्च्युली आपल्या भाषेत लीड असं म्हटलं जातं, की एखाद्याने आपली वेबसाईट व्हिजिट केली आहे आणि आता त्याला कॉन्टॅक्ट करायचं, पण तो म्हणतो मी नाही फोन करणार, तुम्ही मला कॉल बॅक करा. मग अशा केसमध्ये त्यांना त्यांचे डिटेल्स सबमिट करता यावेत यासाठी त्यांना आपल्याला काही ऑप्शन्स द्यायचे, तर त्याला म्हटलं जातं फॉर्म. जसं आता या वेबसाईट वरती तुम्ही इथे पाहिलात, हा एक कॉन्टॅक्ट फॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, ईमेल ऍड्रेस, फोन नंबर सगळं सबमिट करून क्लिक करू शकता. किंवा कोणत्याही दुसऱ्या जरी वेबसाईट वरती आपण गेलो, हा एक कॉन्टॅक्ट फॉर्म आहे. ठीक आहे. तर हे रेडीमेड येत नाही थीम मध्ये. म्हणजे जसं तुम्ही जर मोबाईल घेतला तर त्यामध्ये फोन पेचं किंवा पेटीएमचं ऍप्लिकेशन इनबिल्ट येत नाही. कदाचित गुगल क्रोम येईल. का? तर ते गुगलचेच प्रोडक्ट आहेत. पण अदर ऍप्स येत नाही, ते तुम्हाला एक्सटर्नली इन्स्टॉल करावे लागतात. सेम इथेही असंच आहे. सगळ्या गोष्टी रेडीमेड नाहीयेत, तर काही गोष्टी आपल्याला प्लग इन स्टोअर मधनं ऍड कराव्या लागतात. म्हणजे आता इथे मी एक एक्झाम्पल दाखवतो, की तुम्ही म्हणतायत नाही सर मला हे असं व्हॉट्सअपचं आयकॉन हवं माझ्या वेबसाईटसाठी. येस वी कॅन ऍड दिस. कसं? प्लगइन्स मधनं मी इथे क्लिक करेल, ऍड न्यू प्लगइन, वेब, सॉरी, स्पेलिंग चुकलं वाटतं. व्हॉट्सअप सी. तर हे मी इन्स्टॉल करून वापरू शकतो. खूप सारे वेगवेगळे प्लगइन्स आहेत. म्हणजे कधी तुम्हाला असा प्रश्न पडला की एखादं फीचर मला माझ्या वेबसाईटमध्ये हवंय, ठीक आहे, आणि तुम्हाला प्लगइन्सचं नाव सुचत नाही, सिम्पली गुगलला जाऊन सर्च करायचं, वर्डप्रेस व्हॉट्सअप प्लगइन, आणि इथं तुम्हाला त्या प्लगइन्सची नावं कळतात. फक्त आपल्या इकडे जाऊन ते नाव इथे सर्च करायचं आणि ते प्लगइन इन्स्टॉल करायचं. ठीक आहे. दिस इज पॉइंट नंबर 2. तिसरं आहे आता पेजेस. पेजेस का महत्वाचे आहेत आपल्या वेबसाईटसाठी? तर एकदम सिंपल आहे बघा. एखादी वेबसाईट आहे, आपण हेच ओपन करूयात. ही वेबसाईट ओपन करूयात. आता लक्षात घ्या की या वेबसाईट वरती हे सगळे ऑप्शन्स नसते. स्टॉक व्हिडिओ, व्हिडिओ टेम्पलेट, म्युझिक, साऊंड इफेक्ट, ग्राफिक टेम्पलेट, ग्राफिक. तर आपल्याला त्यांच्या एवढ्या सगळ्या फीचर्स बद्दल, एवढ्या सगळ्या फंक्शन्स बद्दल कळायला असतं का? तर अजिबात नाही. आज मला कळतंय की यांच्याकडे वर्डप्रेसची थीम आहे. कसं? तर मी इथे होवर केलं मोर वरती, वर्डप्रेस आणि थीम. जर हा मोर ऑप्शनच नसतं तर मला कळलंच नसतं की यांच्याकडे वर्डप्रेसचा पण ऑप्शन आहे म्हणून इथे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात पहिली गोष्ट काय, तिथे दोन गोष्टी आहेत, मेन्यू आणि पेजेस. आता जर इमॅजिन करा त्यांनी एवढं सगळं वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकाच पेजवरती दिली असती, तर ते पेज किती मोठं झालं असतं आणि मुळात आपण कन्फ्युज झालं असतं, आपल्याला कळलंच नसतं कुठे काय, थीम कुठे आहे, स्टॉक व्हिडिओ कुठे आहे किंवा मग ग्राफिक्स कुठे आहे. पण आता त्यांनी काय केलं बघा, स्टॉक व्हिडिओ सेगमेंटमध्ये फक्त व्हिडिओज ठेवलेले आहेत. ग्राफिक्स मध्ये गेलं तर तुम्हाला फक्त ग्राफिक्स दिसतात. तुम्ही फोटोज मध्ये गेले तर तुम्हाला फक्त फोटोज दिसतात. सो थोडक्यात काय आहे, की आपण ज्या म्हणजे सॅग्रिगेशन केलेलं आहे इथे म्हणजे कंटेंटचं. सो आपण जेव्हा आपल्या वेबसाईट बनवतो तर आपण काय प्रयत्न करतो, की माझ्या वेबसाईट वरती जी माहिती आहे ती माहिती लोकांना व्यवस्थित दिसावी, समजावी. कारण सिंपल आहे, आपण बाजारात गेलो आणि सगळं एकत्रित असेल तर आपण कन्फ्युज होतो, अरे हे घ्यायचं, ते घ्यायचं, नाही घ्यायचं, काय करायचं. पण तेच जर वेगवेगळ्या मालाचे वेगळे ढीक लावलेले आहेत, टोमॅटो एका बाजूला, कांदे एका बाजूला, कोथिंबीर, ते बघणं, मेंदूने प्रोसेस करणं आणि डिसिजन घेणं सोपं होतं. राईट? आता गोष्टी सॉर्टेड करून ठेवलेल्या आहेत. सेम आपण घरातले एकदम साधारण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कपड्यांच्या बाबतीत आहे. कपड्यांचा ढीग असेल तर त्यातनं नेमके कपडे निवडणं अवघड होऊन जातं. पण ते जर कपडे व्यवस्थित सॉर्ट करून ठेवलेले आहेत, घड्या घालून ठेवलेत, तर आपल्याला हवा तो कापड नेमकं घेणं शक्य होतं. सांगायचा पॉइंट इथे हा, की जेव्हा आपण वेबसाईट डिझाईन करतो तेव्हा एका पेजवरती सगळी माहिती न देता ती माहिती वेगवेगळ्या पेजमध्ये आपण डिवाइड केली पाहिजे. याने युजरला आपला बिझनेस ऍक्सेस करणं,
आपले प्रोडक्ट सर्व्हिसेस समजून घेणं आणि त्या सगळ्यावरतून डिसिजन घेणं सोपं होऊन जातं. म्हणून आपण पेजेस बनवतो. तर मी आधी सांगितलं होतं की मुळात आपण 4 पेजेस वरती जास्त फोकस करतो, म्हणजे ती सगळ्यांना क्रिएट करावी लागतात. अबाउट, होम, कॉन्टॅक्ट आणि ब्लॉग. आता त्या पलीकडे तुम्हाला पेजेस बनवायचे की नाही बनवायचे हा तुमचा डिसिजन आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की या केसमध्ये तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटरच्या वेबसाईट्स व्हिजिट करा. तुम्हाला तिथे दिसेल की त्यांनी काय काय कसं कसं बनवलेलं आहे. ऍडिशनल पेजेस बनवलीत का? म्हणजे आता यांच्या केसमध्ये यांनी बघा सर्व्हिसेस आणि कोचिंग ही ऍडिशनल पेजेस बनवलेली आहेत. का? तर ते दोन्ही देतात. जर आपण माझ्या वेबसाईटच्या केसमध्ये बघितली तर आय थिंक मी सुद्धा सर्व्हिसेसचं पेज बनवलेलं आहे. सर्व्हिसेस आणि कोर्सेस नाही, कारण आपण एकच कोर्स सेल करतो. त्याच पद्धतीने अजून आपण काही वेबसाईट्स व्हिजिट केल्या. बघा यांनी अवर सर्व्हिसेस टाकलेलं आहे, प्राइसिंग टाकलेलं आहे यांनी. ब्लॉग. ठीक आहे, म्हणजे 4 पेजेस प्रत्येकाला कंपल्सरी. तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये वेबसाईट बनवा आणि त्याच्या पलीकडे अजून पेजेस बनवायचे असेल तर कॉम्पिटिटरचे वेबसाईट एक्सप्लोर करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या की तुम्हाला ती पेजेस बनवायची की नाही बनवायचे. हा झाला पॉइंट नंबर 3. आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपण पेजेस बनवलेत, पण ती जर तुमची इच्छा आहे लोकांनी ऍक्सेस करावी तर त्यांना ती दिसली पाहिजेत. दिसलेच नाही तर लोक व्हिजिट नाही करू शकणार. आणि त्यासाठी चौथा ऑप्शन येतो आपला मग मेन्यू. मेन्यूचं काम असतं जी काही आपण पेजेस बनवतोय ती प्रॉमिनंटली डिस्प्ले करणं. म्हणजे आता जर तुम्ही माझ्या वेबसाईट वरती गेला तर कदाचित तुम्हाला इथे 6च पेजेस दिसतील, पण जसं खाली गेलात तर बघा इकडे तुम्हाला भरपूर पेजेस दिसतील. क्विक लिंक मध्ये काही पेजेस आहेत, रिसोर्सेस मध्ये काही पेजेस आहेत, इथं काही पेजेस आहेत. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मेन्यू मग तो वरती असेल किंवा खाली असेल त्याचं काम आहे जी तुमच्या वेबसाईट वरती पेजेस आहेत ती पेजेस डिस्प्ले करणं. आता आपण एक अमेझॉनची वेबसाईट बघूयात. सी किती सारे पेजेस आहेत आणि जस्ट बिकॉज ऑफ हे नेव्हिगेशन किंवा मेन्यू याच्यामुळे आपल्याला ती पेजेस व्हिजिट करणं सोपं जातं. बघा इथे किती ऑप्शन्स आहेत, खाली आहेत, इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत, इथे आहेत. So basically menu or navigation help you to find a pages on website. बस तुम्हाला काय करायचं, जेव्हा नवीन पेज क्रिएट कराल ते ऑटोमॅटिक इथं येतं ऍड मेन्यू आयटम मध्ये. फक्त व्ह्यू ऑल वरती क्लिक करायचंय, जे पेज तुम्हाला दाखवायचे सिलेक्ट करायचं आणि ऍड टू मेन्यू आणि सेव्ह मेन्यू. याने काय होतं बघा, आता कॉन्टॅक्टचं पेज डबल होईल. दोनदा कॉन्टॅक्ट आला. काढायचंय मला, पुन्हा तिथे जाईल, सिलेक्ट केलं, रिमूव्ह आणि सेव्ह मेन्यू. गेला. ठीक आहे. सो मेन्यूचं काम काय? आपल्या वेबसाईट वरची पेजेस लोकांना इझिली ऍक्सेस करता यावी यासाठी केलेलं प्रोव्हिजन किंवा सेटिंग म्हणजे मेन्यू. ठीक आहे. आता मेन्यू क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे कस्टमाइज. ठीक आहे, आता कस्टमाइज कधी केव्हा वापरलं जातं ते सांगतो. आता बऱ्याचशा वेळेला काय होतं ना, वेबसाईटच्या बाबतीतल्या काही सेटिंग्स आहेत, वन टाइम सेटिंग्स असतात. तर त्या म्हणू तर ज्या काही वन टाइम सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्स करण्यासाठी आपण कस्टमाइज हा ऑप्शन वापरतो. म्हणजे आता जसं सांगितलं बघा, यांचे सगळ्यांचे इथे लोगो दिसतात. व्हॉट्सॲप किंवा इथं गुगल मीट, ईमेल किंवा इथं प्रत्येकाचे आयकॉन्स दिसतात. याला फेविकॉन असं म्हटलं जातं. तर हे अपलोड करायचं आहे, मी कस्टमाइज मधनं करू शकतो. मला फॉन्ट साईज, बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्हाला एकदाच इम्प्लिमेंट करायचे किंवा तुमची इच्छा आहे नाही मी आता एकदा हे सेट केलंय ना तर हे पूर्ण वेबसाईटला हेच ऍप्लिकेबल व्हायला हवं. म्हणजे एक सिम्पल की तुम्ही आता जनरली काय होतं, आपण जेव्हा एखादी वेबसाईट बनवतो आणि त्या वेबसाईटवरती आपण कंटेंट टाकतो तर जनरली हे होऊ शकतं की तुम्हाला प्रत्येक पेजवरती वेगवेगळे फॉन्ट दिसतील आणि तुम्हाला ते ऍडजस्ट करावे लागतील. पण तुम्ही इथनं जर सेटिंग केले ज्याला युनिव्हर्सल फॉन्ट असं म्हणतात,
म्हणजे तोच फॉन्ट आपोआप सगळीकडे कंटिन्यू होतो. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे कस्टमाइज या सेटिंग थ्रू आपल्याला करता येतात. तर ऍक्च्युली या सेटिंग्स थीम टू थीम बदलतात, त्याच्यामुळे याला बेस्ट आयडिया काय शिकण्याचं, मागे मी सांगितलं की तुम्ही इथे जायचं आणि एक्सप्लोर करायचं, काय ऑप्शन आणि क्लिक करून बघायचं, कारण त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की त्या गोष्टी कशा वर्कआउट होतात. म्हणजे आता इथे मी काही दाखवतो तुम्हाला तसंही. सी, मला वेबसाईटचं नाव बदलायचंय, साईट आयडेंटिटी मधनं मी बदलू शकतो, किंवा मला नको आहे मी हाईड सुद्धा करू शकतो. सी, मला कलर्स बदलायचे ते हेडरचे, इथून मी बदलू शकतो. मेन्यू, विजेट, हे सगळं सांगणार आता, फक्त दाखवतो. सेटिंग बघा, टायपोग्राफी, म्हणजे तुम्ही म्हटलं नाही थ्रू आउट द वेबसाईट मला सेम फॉन्ट हवाय, इथनं एकदा सेटिंग केली की नंतर चेंज करायची तुम्हाला गरज नाही. सो असे बरेचसे ऑप्शन याच्यामध्ये आहेत. जसं आपण शिकत जाऊ तसं आपल्या लक्षात येईल की काय आपण इथनं सेटिंग चेंजेस करू शकतो आणि कशा प्रकारे करू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट पार्ट आहे तो पेज डिझायनिंगचा, जो मी दाखवणार आहे, पण त्याच्या आधी राहिलेले ऑप्शन्स सांगून देतो तुम्हाला एकदा इथे. सो आता फर्स्ट आपण पाहिलं डॅशबोर्ड, तिथे प्रायमरी नोटिफिकेशन दिसतात, जे काही एवढं इम्पॉर्टंट नाही, अपडेट मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर साईट किट हे एक प्लगइनचे इंटरफेस आहेत, म्हणजे तुमच्या वेबसाईटवरती किती ट्रॅफिक आलं, कुठून आलं वगैरे, या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. जे आत्ता काही दिसणार नाही, कारण आपली वेबसाईट अजून लाईव्ह गेलेलीच नाही, लोकांनी व्हिजिट नाही केली. जेव्हा व्हिजिट्स करतील त्यानंतर आपल्याला इथे सगळं इन्साइट्स दिसणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पोस्ट. हे सेगमेंट किंवा हे फीचर खूप महत्वाचं आपल्यासाठी, का ते सांगतो. आता आपण वेबसाईट बनवली, ओके, त्यावरती बिझनेसची माहिती टाकली आणि आपण जर तशीच सोडून दिली तर काही नाही, आपली वेबसाईट लोकांना दिसणारच नाही. का तर याच्या पुढची प्रोसिजर फार वेगळी आहे. म्हणजे आता गुगलवरती लोक शोधतात किंवा सर्च करतात त्यांना जे हवं आहे ते, आणि माझी इच्छा आहे किंवा माझी वेबसाईट लोकांना दिसावी, लोकांनी व्हिजिट करावे. तर गुगल काय म्हणतोय की मला आयडियाच नाही तुझा बिझनेस चालू आहे की बंद आहे, सो मी कसं लोकांना सजेस्ट करू तुझी वेबसाईट. सो तुला जर दाखवायचं तुझा बिझनेस चालू आहे, तर तू तुझ्या वेबसाईटवरती पेजेस आणि पोस्ट क्रिएट करत राहायला पाहिजेत. मी इथे तुम्हाला दाखवतो. पोस्ट म्हणजे जनरली आपण जे आर्टिकल्स वाचतो वेगवेगळ्या वेबसाईट्स वरती, ठीक आहे, तर त्यांना पोस्ट असं म्हटलं जातं. आता इथे मी दाखवतोय तुम्हाला. किंवा इथे दाखवतो तोपर्यंत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो आपण वेगवेगळ्या वेबसाईट वरती जे काही इन्फॉर्मेटिव्ह वाचत असतो त्यांना पोस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, ह्या काय पोस्ट आहेत वेबसाईटवरच्या, म्हणजे ओपन केलं की आपण त्या वाचू शकतो. अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या वेबसाईट्स असतात आणि त्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पोस्ट असतात. ठीक आहे. आता जनरली हे का गरजेचं आहे किंवा कसं ते सांगतो. सी, पेज आणि पोस्ट दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेबसाईटवरती दिसताना कदाचित सेमच दिसणार, म्हणजे ज्याला माहित नाही तो काय म्हणणार, अरे हे पण काहीतरी वेब पेजेस आहेत, इथेही काहीतरी माहितीच आहे, आणि इथे गेला तरी तो म्हणणार की अरे हे वेब पेजेस, इथं काहीतरी माहितीच आहे. तर फरक हा असतो पेज आणि पोस्ट मध्ये. तर पेज जनरली तेव्हा बनवलं जातं जेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती द्यायची आहे.
किंवा अशी माहिती ज्यातनं विकून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि पोस्ट म्हणजे अशा गोष्टी असतात जिथे फक्त माहिती असते, विक्री वगैरे सेलिंग काही नाही. म्हणजे एक सोपं एक्झाम्पल सांगतो मी. अजून एक वेबसाईट ओपन करतो. आता ही वेबसाईट आहे, तर मला यांच्या कोर्सेस बद्दल सांगायचंय, तर मी पेज बनवेल. ठीक आहे, बट मला जनरली स्टॉक मार्केट बद्दल माहिती द्यायची आहे, मी पोस्ट बनवेल. सेम एक्झाम्पल आता मी योगेशच्या बाबतीत देतो. त्याचे रिसॉर्ट्स आहेत, विलाज आहेत आणि त्याला त्याच्याबद्दल माहिती द्यायची, त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल, तर तो पेज बनवेल. पण त्याला तेच सांगायचं टॉप 10 प्लेसेस टू व्हिजिट इन लोणावळा, मग तो ब्लॉग पोस्ट बनवेल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाच्या केसमध्ये मी डिजिटल मार्केटिंगमध्ये मी जर कोर्सेस सर्व्हिसेस विकतोय तर त्याच्या माहितीसाठी मी पेजेस बनवेल. पण मला डिजिटल मार्केटिंग करिअर अपॉर्च्युनिटी, डिजिटल मार्केटिंग बेनिफिट किंवा जिथे माहिती किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे त्या केसमध्ये मी पोस्ट बनवेल. सो इन शॉर्ट, आपल्या वेबसाईटवरती लिमिटेड नंबर ऑफ पेजेस बनतात, पण पोस्ट किती पण बनवू शकतात. एवढं लक्षात घ्या. आणि आपण ते बनवायचं कसं शिकतो. फक्त एवढंच सांगेल, विदाउट पोस्ट तुमची वेबसाईट रँक नाही होऊ शकत. तुम्हाला महिन्याला, म्हणजे आता जेव्हा आपण मंडेपासून एसईओ स्टार्ट करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल, आपल्याला कमीत कमी महिन्याला 4 पोस्ट आपल्या वेबसाईटवरती अपलोड करावे लागतात, आपली वेबसाईट रँक करण्यासाठी, गुगलमध्ये व्हिजिबल होण्यासाठी. त्या कशा करायच्या, काय टाकायचं, कुठे शोधायचं, प्रत्येक गोष्टीसाठी टूल आहे. जे मी तुम्हाला टूल आणि प्रोसिजर दोन्ही सांगणार की पोस्ट कसे क्रिएट करायचे. ठीक आहे. त्यानंतर मीडियामध्ये आपल्याला काय कळतं, तर आपल्या वेबसाईटवरती ज्या काही इमेजेस आपण अपलोड केलेल्या आहेत त्या सगळ्या इमेजेस आपल्याला मीडिया सेगमेंटमध्ये दिसतात. मग इथनं तुम्हाला त्यांचं नाव चेंज करायचंय, डिलीट करायचंय किंवा काहीही करायचंय. फॉर एक्झाम्पल, मला ही इमेज आता नको आहे, सो मी इथे गेलो आणि डिलीट परमनंटली, अशा पद्धतीने डिलीट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पेजेस, तर आता जसं सांगितलं की पेजेस लिमिटेड असतात. जेवढं काही तुमची बिझनेस बद्दलची माहिती आहे, म्हणजे आता मी सांगितलं कोर्सेस, सर्व्हिसेस किंवा मग अबाउट, कॉन्टॅक्ट, ते त्याच्यासाठी पेजेस बनले जाणार. पण अदर काही माहिती परे किंवा एसईओ पर्पजने आपण म्हणतो, मार्केटिंग पर्पजने, मग तेव्हा मात्र पोस्ट क्रिएट होणार. त्यानंतर आहेत कॉमेंट्स. आता ह्या कॉमेंट्स कुठे आणि कशा येतात, तर जनरली जेव्हा आपण ब्लॉग आर्टिकल लिहितो आपल्या वेबसाईटवरती तेव्हा प्रत्येक आर्टिकलच्या खाली कमेंट करण्यासाठी ऑप्शन असतो. आता इथे आहे का, नाही, आय थिंक मी बंद केलाय, याला दाखवतो असेल. बघा असं असतो, लिव्ह अ रिप्लाय. मग एखाद्याला आर्टिकल वाचलं तर तो इथे कमेंट करतो, हा छान आर्टिकल होतं वगैरे वगैरे, किंवा काही लोक आपलं प्रमोशनही करतात. सो त्या ज्या काही कमेंट येतात ना त्या आपल्याला इथे दिसतात. आपल्याला वाटलं अप्रोप्रिएटेड ठेवू शकतो, अदरवाईज आपण त्याला डिलीट सुद्धा करू शकतो. सो आता मी बल्क सिलेक्ट केलंय, मूव्ह टू ट्रॅश आणि अप्लाय, म्हणजे या सगळ्या कमेंट, इररिलेव्हंट कमेंट डिलीट होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर फ्लुएंट फॉर्म, तर मगाशी जसं सांगितलं, जसं साईट किट आहे तसं फ्लुएंट फॉर्म एक प्लगइन आहे. ठीक आहे, जे आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्म क्रिएट करायला मदत करतं. सो तुम्ही इथे ऑलरेडी बघू शकता की 3 कॉन्टॅक्ट फॉर्म बनवलेले आहेत, जे मी, मला जर वाटलं डिलीट करायचंय तर डिलीट सुद्धा करू शकतो. ठीक आहे, नवीन बनवायचंय तर नवीन सुद्धा बनवू शकतो. म्हणजे अगेन स्क्रॅच पासून काहीच नाही बनवायचं, प्रत्येकाचे रेडीमेड टेम्पलेट आहेत. फक्त कोणतं टेम्पलेट आपल्या रिक्वायरमेंटशी मॅच होतंय हे आपल्याला बघायचं आणि त्या पद्धतीने क्रिएट करायचं. मग इथे तुम्हाला काय दिसणार, बेसिकली तुम्ही न्यू फॉर्म तर क्रिएट करू शकता, पण कोणी तुमच्या वेबसाईटवरती जर इन्क्वायरी फॉर्म फिलअप केला असेल, ठीक आहे, तर ते तुम्हाला इथे दिसणार. बघा आता काही दिसत नाहीये कारण कोणीच भरलेला नाहीये. जेव्हा कोणी तुमच्या वेबसाईटवरती येऊन फॉर्म भरेल तेव्हा तुम्हाला इथे त्याचं नाव, नंबर किंवा जे काही अदर डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स आपल्याला इथे दिसणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे रँक मॅथ एसईओ. अगेन हा पण एक प्लगइनचा इंटरफेस आहे. आता हे प्लगइन सगळ्यात आधी कशासाठी वापरलं जातं, तर आपली वेबसाईट गुगलमध्ये रँक करण्यासाठी. तुम्ही वेबसाईट बनवली पण ती जर कोणाला दिसतच नाहीये तर त्याचा उपयोग नाही. ठीक आहे. सो व्हॉट वी नीड टू डू, तर आपल्याला काय करायचं इथे, तर आपल्याला सिंपल एवढंच करायचंय की ह्या प्लगइनचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे मी म्हंटल ना पूर्वी, बघा मागेही सांगितलं असेल एक शब्द, की कोडिंगचे वेबसाईट एवढा पटकन रँक होत नाही गुगलमध्ये. ठीक आहे का, तर त्यामध्ये एसईओ इम्प्लिमेंट करणं, म्हणजे रँकिंगसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात ते इम्प्लिमेंट करणं थोडं अवघड होऊन जातं.
वर्डप्रेस त्या मानाने फार सोपं किंवा बरं आहेत, कारण इथे फार काही काम करावंच लागत नाही. बघा ना, आता वेबसाईट रँकिंगसाठी त्यांनी कितीतरी गोष्टी दिल्यात. मला फक्त त्या गोष्टी ऑन करायच्या आहेत. सी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना अशा वन क्लिक वाल्या आहेत, की फार मेहनत घ्यावी लागत नाही आणि काही ठिकाणी जरी असल्या तरी त्या एवढ्या डिफिकल्ट नाहीयेत. थोडक्यात रँक मॅथचं काम काय, तुमच्या वेबसाईटची गुगलमध्ये व्हिजिबिलिटी वाढवणं किंवा त्यासाठी मदत करणं हे रँक मॅथचं काम आहे. ओके. त्यानंतर मग नेक्स्ट आहे एलिमेंटर. आता हे सुद्धा आपण मगाशी मी सांगितले की आपण हे पहिलं प्लगइन आहे की या प्लगइनचा उपयोग आपण पेज डिझायनिंग करण्यासाठी करतो. म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवतो. एडिट विथ एलिमेंटर. आता इथे बघू शकता की मला एखादी हेडलाईन टाकायची आहे. ड्रॅग केलं आणि ड्रॉप केलं आणि इथे टाकलं माय नेम इज केतन. स्टाईल म्हणजे पूर्वी हे एवढं सोपं नव्हतं. पूर्वी आहे ना हे खूप अवघड होतं. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो कसं. म्हणजे एक सॅम्पल तुम्हाला दाखवतोय की आता जनरली बघा, आपण जेव्हा वेबसाईट बनवतो त्याचा फॉन्ट वाढवणं किंवा कमी करणं किती सोपं आहे. मी इथे टायपोग्राफी मध्ये गेलो आणि फक्त हा कर्सर फिरवला सी. ओके. किंवा मला रंग बदलायचा आहे, मी हे फिरवलं. म्हणजे किती सोप्या पद्धतीने गोष्टी होत आहेत. तेच आता आपण जुनी पद्धत बघूयात की लोक कशी करायची. आता मला जर एवढं मोठं हवंय तर इथे त्यांनी कमांड दिलाय बघा की मला काय करावं लागणार. अशा पद्धतीने आता मी इथे ट्राय इट युअरसेल्फ. म्हणजे आता थोडक्यात मला जर माझं नाव मोठं करायचंय तर मला असा कोड लिहावा लागणार पहिले. HTML कंप्लीट, त्याच्यानंतर बॉडी, मोठ्या अक्षरात हवंय तर मी H1 वापरणार आणि केतन. आता बघा हे अर्धवट केलं तर ते दिसणारच नाही. नाही सॉरी, एकच मिनिट, त्याला कंप्लीट पण करून घेऊ दे. आता जर मी इथे हे सगळं काढून टाकूयात आपण. बघा काहीच दिसत नाहीये कारण याला काही व्हॅल्यूच नाहीये. पण आता बघा जर मी पुढचं टाकलं H1 केतन, म्हणजे पूर्वी हे असं करावं लागायचं. आता हे इथं दिसते पण वेबसाईट वरती ऍक्च्युली रन होणार नाही. त्यासाठी पूर्ण हे असं करावं लागेल. म्हणजे एका नावासाठी ते अशा पद्धतीने रन करायला लागायचं. आता इथे फक्त साईज टाकली, फॉन्ट नाही, कलर नाही, बाकी गोष्टी, आणि प्रत्येकासाठी अशा पद्धतीने कोड रन करायचा. पण थँक्स टू वर्डप्रेस की मला ते कोडिंग वगैरे करायची गरज नाही. मी सिंपल एका कर्सर वरती साईज कमी जास्त करू शकतो किंवा रंग बदलू शकतो, की उद्या मला वाटलं नाही मला फॉन्ट चेंज करायचा. म्हणजे हे एकदम मी हॅसल फ्री करू शकतो. ठीक आहे. यासाठी आपण एलिमेंटर हे प्लगइन इन्स्टॉल केला. मग त्याच्याशी रिलेटेड काही सेटिंग्स आहेत, त्या सेटिंग्स आपल्याला सगळे इथे दिसत आहेत. नंतर अपीयरन्स मध्ये तर आपण शिकलोच की थीम इन्स्टॉल करायची आहे, वेबसाईट कस्टमाइज करायची आहे तर आपण, किंवा मेन्यू आपल्याला सेटअप करायचं तर आपण इथून करू शकतो. त्यानंतर आपण प्लगइन्स मध्ये पाहिलं की वेबसाईट नॉर्मली फंक्शन करण्यासाठी जे काही ऍडिशनल सॉफ्टवेअर्स किंवा ऍप्लिकेशन्स लागतात ते आपण प्लगइन्सच्या माध्यमातून इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे सिंपल आपली एकदम साधी वेबसाईट आहे,
आणि या वेबसाईटला तुम्हाला अमेझॉन सारखं बनवायचंय, तर त्यासाठी सुद्धा आपण एका प्लगइन्सच्या माध्यमातून करू शकतो. म्हणजे इथे मी दाखवते, एक प्लगइन आहे ज्याचं नाव आहे WooCommerce. या प्लगइन्सच्या मदतीने आपण आपली साधी वेबसाईट अमेझॉन सारखी बनवू शकतो. ठीक आहे. मग इथे तो दाखवतो इन्स्टॉल प्लगइन, म्हणजे आता मी कोणती वापरतोय किंवा नवीन प्लगइन कोणती इन्स्टॉल करायची आहे हे मी बघू शकतो. त्यानंतर नेक्स्ट युजर्स. आता तुमची वेबसाईट आहे पण तुम्हाला वाटलं कोणाला तरी ऍक्सेस द्यायचा आहे मॅनेज करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी, तुम्ही ऍड न्यू युजर करू शकता. मग ज्या युजरला ऍक्सेस द्यायचा आहे त्याचा मेल आयडी आपल्याला लागेल. ओके, मेल आयडी नाव वगैरे टाकून आपण ऍड न्यू युजर करायचं. ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये लॉग इन करू शकता त्याच पद्धतीने तो दुसरा व्यक्ती तुमच्या वेबसाईटमध्ये लॉग इन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे टूल्स. म्हणजे वेबसाईटशी रिलेटेड काही सेटिंग्स असतील छोट्या मोठ्या, त्या इथं आपल्याला दिसता येतात. एक्सपोर्ट, इम्पोर्ट, अवेलेबल टूल्स आणि लास्ट सेटिंग. तर हे काही ऑप्शन म्हणजे आहेत पण एवढे इम्पॉर्टंट नाहीयेत, पण आपल्याला जर ते लागणार असेल तर इथून आपण करू शकतो. असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर जसं आता आपण शिकत जाऊ तस तसं आपल्याला ते समजत जाईल. आता फक्त यामध्ये हेच सांगतो की आपल्याला या वेबसाईट प्रोसेसमध्ये फक्त 4 गोष्टींची गरज आहे. हे 4 टूल्स वापरून आपण आपली वेबसाईट एकदम व्यवस्थित पद्धतीने डिझाईन करू शकतो. ठीक आहे. तर आता हिमांशू आणि भूषण दोघांचे आपण वेबसाईट, म्हणजे बाकी दोघांच्या तर करणारच आहोत, तुमचे वेबसाईट आपल्याला एकदम रेडी करायच्या आहेत. ओके. सो आता हिमांशू पासून सुरुवात करतो. हिमांशू, हो सर. हा, आता तुझी जी वेबसाईट आहे आपण एकदा चेक करू SSL इन्स्टॉल झालाय का, नाहीतर मग आपल्याला रिसेट करावी लागेल ती. नाही, आय थिंक आपल्याला रिसेटच करावे लागेल. तर मी करू रिसेट इकडून. हो. स्क्रीन दिसते सगळ्यांना बघा. आता 2 मेथड आहेत वेबसाईट रिसेट करायच्या, एक प्रायमरी म्हणजे बेसिक आणि दुसरी ऍडव्हान्स. तर बेसिक मध्ये करायची असेल तर कशी करू शकतो, आता एक का सांगतोय तुम्हाला की जेव्हा तुम्ही डिझायनिंग शिकताय होतं काय की बऱ्याचशा वेळेला काही वेळेला आपण असं सेटिंग करतो की कळतच नाही की माघारी कसं जायचं म्हणून, म्हणजे काहीतरी वेडं वाकडं होऊन बसतो आणि आपण जसं जमलंच नाही, मी हे बघत होतो मग ते जमलं नाही सोडून दिलं. पण आपण जेव्हा लहान होतो, जेव्हा आपण 12 खडी किंवा अक्षरा लिहित होतो पाटीवरती, तर पाटी खराब झाली म्हणून आपण लिहिणं थांबवत नव्हतं, तर आपण काय करायचं, ओल्या बोळ्याने ती पाटी कोरडी करायची सो दॅट आपल्याला परत लिहायला जागा मिळू शकेल. तसंच तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला असं वाटलं किंवा मी काहीतरी गडबड केली आणि मला कळत नाहीये माघारी कसं जायचं किंवा फ्रॉम स्क्रॅच कसं सुरुवात करायचं, तर इथे प्लगइन्स मध्ये एक प्लगइन आहे ज्याचं नाव आहे WP रिसेट. काय प्लगइनचं नाव? WP रिसेट. हे प्लगइन तुमची वेबसाईट क्लिअर करण्यासाठी मदत करतं. बघा, हे पहिलंच प्लगइन आहे. सो मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. मला हे काहीच नकोय, मला सगळं एकदम प्लेन हवंय. सो मी WP रिसेट मध्ये गेलो, ते इन्स्टॉल केलं, ऍक्टिव्हेट केलं, ओपन केलं ते प्लगइन. आणि इथे आता हा पहिला ऑप्शन तर नाही घेऊ शकत मी, कारण हा प्रो आहे, म्हणजे पैसे पे करायला सांगतोय. हा सुद्धा प्रो आहे, तर मग मी फ्री वाला बघतोय, रिसेट. आणि इथे काय करायचं, फक्त रिसेट असं टाईप करायचं आणि रिसेट साईट. बघा, वेबसाईट पूर्ण माझी स्क्रॅच झालेली आहे. एकदम बेसिक, म्हणजे तुमच्या लेवलवरती तुम्ही करू शकता.
आता दुसरी ऍडव्हान्स लेवल दाखवतो. त्यासाठी आपल्याला वर्डप्रेस नाही तर आपल्या कंट्रोल पॅनलची गरज आपल्याला पडते. ओके, मग आता इथनं कसं करायचं? वर्डप्रेस मध्ये गेलो, ओव्हरव्ह्यू, इन्स्टॉल अनदर वर्डप्रेस. हिमांशू, तुझा मेल आयडी सांगतोस? हो. हिमांशू लोखंडे 88. आणि पासवर्ड टाकतो लोखंडे@88. ठीक आहे, आणि नेक्स्ट. रिसेट झाली ऍडमिन पॅनल. आता बघा, वेबसाईट रिसेट झाली पण स्टील नॉट सिक्युअर दाखवते. हाच हिमांशूचा कन्सर्न होता. इथे थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो की काय प्रॉब्लेम झाला. जनरली आपण शिकतो की वेबसाईट, गुगल काय प्रेफर करतं वेबसाईटला, की ती वेबसाईट सिक्युअर हवी आहे. ठीक आहे, ही जनरल अजम्पशन आहे किंवा गुगलची रिक्वायरमेंट आहे. सो त्या हिशोबाने आपण SSL सर्टिफिकेट इन्स्टॉल करतो. ठीक आहे, याने काय होतं, SSL सर्टिफिकेटमुळे आपल्या वेबसाईटला सिक्युरिटी मिळते आणि तुमचा URL असा होतो https://aabc.com. ओके, पण आता काय प्रॉब्लेम झालाय की काही कारणास्तव हिमांशूचे SSL सर्टिफिकेशन इन्स्टॉलेशन होत नाहीये. त्याच्यामुळे त्याची वेबसाईट नॉट सिक्युअर दाखवते. तर आपल्याला माहिती आहे रेड इज नॉट गुड कलर, ग्रीन इज गुड, म्हणजे सेफ अँड सिक्युअर. सो आता आपण इथे प्रयत्न केला हिमांशूच्या वेबसाईट मध्ये नॉट सिक्युअर, तर आपण अजून काही सेटिंग करून बघूया. आता फर्स्ट आपण जाऊयात सिक्युरिटी मध्ये. SSL, reinstall, अच्छा, इन्स्टॉलेशन इन प्रोग्रेस दाखवत. एक वाट बघूयात 5 मिनिटं. काय ते?
बुक आहेत का? पेन आहे तर साइन करून द्या ना. पप्पा आता आपण जाऊ शकतो का? ऐक ना, हॉलचं रेंट 50च सांगू ना, 50,000. नाही नाही, असं नको व्हायला. मी जास्त सांगायचे तुमची कमी असेल. 50 म्हणजे एकदा म्हणलं रेंट 50 सांगितलं ना, तू म्हणलं 50 सांगू ना आता. ठीक आहे, चालेल. ठेवू का? हा सांगितलंय, आता सोन्याच्या बापाला दाखवायचंय ना, म्हणलं ठेवू का? हा माझ्या पैसे येऊ दे, त्यांना सावकार नंतर येईन. पहिले ह्यांना बघून येऊ दे, ताकद करते फोन दे त्याला परत. सांग ठेवू का? ठीक आहे, इथे अजून इन्स्टॉलिंग दाखवत आहे. हिमांशु, जर हे नाही झालं, ठीक आहे, दोन्हीही ऑप्शन, तर आपल्याकडे फायनल ऑप्शन काय राहतोय? पूर्ण वेबसाईटचा डेटाबेस डिलीट करायचा, डोमेन डिलीट करायचं आणि त्यानंतर पुन्हा स्क्रॅच पासून नव्याने म्हणजे डोमेन पासून पुन्हा आपल्याला सुरुवात करावी लागणार. हा, आता त्यामागचं रिझन काय की असं का होतं, तर मोस्टली SSL सर्टिफिकेट इन्स्टॉल होत नाही, म्हणजे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे, आयदर डोमेनच्या साईटने किंवा होस्टिंगच्या साईटने. ठीक आहे, तरी आपण आजच्या दिवस वाट बघूयात, अदरवाईज आपण मग उद्या पूर्ण सेटअप करूयात. पण आता आपण जी तुझी वेबसाईट बनवली आहे हिमांशु, तर आता असं समज की ती आपण पोर्टफोलिओ साठी बनवलेली आहे, ठीक आहे. पण हे जर झालं तर वेल अँड गुड, नाही तर तुला असं एक डोमेन घेऊन दिलं जाणार आहे ज्यावरती तुला तुझी चॉईस, हिंदीत, इंग्लिश, मराठीत कशावरती ब्लॉगिंग करायची. आपल्याला ती एक वेबसाईट सेटअप करायची ज्याच्या थ्रू अर्निंग स्टार्ट करायची, मॉनिटायझेशन. म्हणजे मी तर काही दाखवतो तुला मी. बघ, हे अशाही वेबसाईट आहेत, दिसतात ना? हो. हा, आपल्याला मग तू कोणताही एक घे, मराठी, हिंदी, इंग्लिश. आता जनरली मी इंग्लिश का घेतलंय, हे दुसऱ्या स्टुडंट्स आहे, त्याचं कारण की ग्लोबल जास्त रीच आहे. तर मराठीत काय होतं की फक्त आपल्याला एवढं स्पेसिफिक मराठीच ऑडियन्स मिळतो, पण जेव्हा आपण इंग्लिशमध्ये आर्टिकल लिहितो तेव्हा आपल्याला म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड ट्रॅफिक मिळतं. आणि आपल्यासाठी महत्वाचं काय, वेबसाईट कधी मॉनिटाईज होती, कधी आपल्याला अर्निंग होती. जितकं ट्रॅफिक जास्त येईल, जितकं जास्त लोक आपल्या वेबसाईट व्हिजिट करतील, तितकं आपल्यासाठी बेटर आहे. मग ते तुम्ही ठरवायचं की बाबा तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचं, मराठीमध्ये करायचं की कसं करायचं. ठीक आहे. दुसरं, भूषण, तू बनवली का वेबसाईट? कुठवर आलं तुझं? तर ऍक्च्युली ना माझं ते लॉग इनच होत नाही वेबसाईटला, काय प्रॉब्लेम आणि येतोय? माझ्या मागे पण 12th एक्झाम चालू होते ना, त्यामुळे मला पण एवढा वेळ देता नाही आला. अच्छा, ठीक आहे. मग झाल्या का? शेवटचा पेपर असेल ना 22 तारखेला? हो सर, झाला. हा. आता मग करतोय मी ते. मी सर माझ्या दुसऱ्या ईमेल आयडीने व एक दुसरी वेबसाईट म्हणजे टायटल वगैरे दुसरं बनवलं, पण सर त्याचे प्लगइन्स वगैरे इन्स्टॉलेशन होत नाही, नाही, आणि तू जो जर तुम्ही माझ्यासाठी बनवून दिलं होतं त्यात लॉग इनच होत नाही, पासवर्ड घेत नाही ती वेबसाईट. काय सांगता आपण बघूयात. चल, हो सर. बघ, मी स्क्रीन दिसते ना, मी ओपन केलंय. हो.
काय आता काय तू काय टाकत होता पासवर्ड आणि हे तुझा अं, मेल आयडी काय तुझा? गौतम भूषण 83 @gmail.com आणि पासवर्ड गौतम @83. गौतम @83. हे काय होतंय की ओपन झालं. जी सर गौतमचं मी जी म्हणजे कॅपिटल कार्ड हो सर, तरी खूप वेळा ट्राय केलं होतं सर. नंतर एकदा परत ट्राय करून बघ होतंय का, होईल ओपन पण. हो. ठीक आहे, ओके. योगेश नाही आहे सर ते. नाहीये का? आय थिंक लेफ्ट साइड. भाग्यश्री आवाज येतोय ना? हो सर येतो. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे मला सांगा. वेबसाईट डेव्हलप करायची आहे सर, म्हणजे एज्युकेशनल टाईप. हा नाही का विचारलं बघा, मी सांगतो आपले गोल्स काय काय आहेत. ऑब्व्हियसली तुम्ही जर हा. कोर्स नंतर जॉब करणार असाल तर तोही आपला पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे ते सगळी ती प्रोसेस सेटअप करून दिली जाते, कॉल्स वगैरे रिझ्यूम. पण माझं काय म्हणणं आहे ना, ते जॉब वगैरे होत राहतं, साईड इन्कम काहीतरी आपल्याला चालू राहायला पाहिजे. ठीक आहे, की ज्यामध्ये ठीक आहे मला पूर्ण दिवस पूर्ण महिना नाही द्यायचा, पण मी मोबाईलवरती पोस्ट टाकली. म्हणजे माझं असं आहे की जेवढा मी आपण दररोज वेळ घालवतो ना इंस्टाग्रामवर रील बघण्यामध्ये, एक 15-20 हम्म. मिनिटं अर्धा तास, तर तेवढ्या वेळ मी काम करून मला महिन्याला 7 ते 10 हजार मिळायला हवेत. हम्म. म्हणजे माझं हे टार्गेट आहे की प्रत्येक स्टुडंटला कमीत कमी 5-10 हजार मिळाले पाहिजेत. बरं इथं कुठेही तुम्हाला विकायचं नाही, कुणाला कन्व्हिन्स करायचं नाही, फक्त काय ही जी आपण वेबसाईट बनवतो ना त्यावरती काम करायचं. पण आता काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते एकदम सिम्पल आहे. तुमच्या कोणताही एक आवडीचा विषय घ्यायचा, त्याच्यावरती आपल्याला लिहायचंय. ठीक आहे, तर मग सर आपण जर असं मॅथमॅटिकल असं सब्जेक्ट घेऊन जर त्याच्यावर वेबसाईट बनवायची म्हणलं तर बनवता येईल. बनवता येईल आपल्याला. पण आता मला सांगणार मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला काय दाखवायचं किंवा सांगायचं. आपल्याला असा टॉपिक घ्यायचा ज्याला वाचणारा वर्ग जास्त पाहिजे. सी इथं मी तुम्हाला दाखवतो, तशी आपण मॅथमॅटिक्सची पण करू, काही प्रॉब्लेम नाही. पण सुरुवातीला माझा फोकस काय ना मी तुम्हाला दाखवतो की माझी अशी इच्छा आहे तुम्हा प्रत्येकाच्या वेबसाईट वरती अशा ऍड्स दिसायला पाहिजेत. हम्म. ह्या ऍड्स दिसल्यात तर आपल्याला पैसे मिळणार. आता मॅथमॅटिक्स टॉपिक खरंच खूप छान आहे. ठीक आहे, मी पण म्हणजे काय म्हणतात BSc केलेलं आहे, मलाही मॅथमॅटिक्स होता किंवा आपल्याला शाळेत होता. ठीक आहे, सगळ्यांना नाही आवडत पण असतो. ठीक आहे, पण सांगायचं पॉईंट काय की आता आपण मॅथमॅटिक्स घेतलात तर वाचणारी किंवा त्यात इंटरेस्ट असणारी खूप कमी लोक आहेत, बरोबर की नाही? हम्म. म्हणजे ते घेऊ शकतो पण मग मॉनिटायझेशन आपलं फार उशिरा होईल. चालेल का आपल्याला तसं? नाही. हम्म. मग असा बघा ना, एखादा जे लोकांना वाचायला आवडतं आणि तुम्हालाही नॉर्मल इंटरेस्ट आहेत, फॅशन, ट्रॅव्हल, ब्युटी, फूड, असं म्हणजे असे नाही का कॉमन जे लोक चवीचवीने वाचतात, अशा एखाद्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे का इंटरेस्ट तुम्हाला? की नाही सर मी ट्रॅव्हल वरती, बरं तुम्हाला मॅन्युअली लिहायचं नाहीये, टूल्स आहेत आपल्याकडे ते हम्म. लिहून देणार आहेत. पण ऍटलिस्ट कसं आहे बघा, आपल्याला इंटरेस्ट असेल ना आपण वाचतो ते, म्हणजे प्रूफ रिडिंग मी ज्याला म्हणतोय. पण इंटरेस्ट नसेल तर आपण ते पण काम एवढं मन लावून नाही करत. म्हणजे आता कोणी म्हटलं रे नाही कोडिंग वरती ब्लॉग लिही, मी जनरेट करेल बघा, आपल्याकडे टूल आहे, मी इथे लगेच दाखवतो तुम्हाला. पण प्रॉब्लेम काय की ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही ना आपण त्या मनापासून तेवढा करत नाही. आता मी याला सांगितलं प्लीज हेल्प मी टू राईट वेबसाईट डेव्हलपमेंट युजिंग HTML. आता हा मला लिहून पण देईल, मला काम काय फक्त तर माझ्या वेबसाईट वरती हे अपलोड करायचंय जे काही येईल ते. ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय होतो याने किंवा मला मुळातच कोडिंग मध्ये इंटरेस्ट नाही तर मी ते वाचणार पण नाही तेवढं, आणि वाचलं नाही का मग ते कसं आहे की तसंच आपण टाकू नाही शकत ना. सो हा तुम्ही बरोबर. सांगा तुम्हाला काय काय म्हणजे सांगा, फूड, ट्रॅव्हल, फॅशन, फिटनेस काय असेल किंवा अॅनिमल, जे जनरली तुम्हाला असं वाटतं की हा लोकांना हे वाचायला आवडतं आणि मी याच्यावरती काम करू शकते. असं वाटलंच तर एक हा दिवस मग वेळ घ्या, पण कोणता तरी एक टॉपिक सांगा, कारण मग त्या हिशोबाने मी तुम्हाला गाईड करणार आहे.
मग सर फूड किंवा ॲनिमल या दोन्हीपैकी एक टॉपिक घ्यायचा असेल. हा, मग फूड घ्या, कारण आय थिंक आपण खूप सारं लिहू शकतो. म्हणजे स्टार्टिंग नाही का, की मग पनीर पासून काय बनवू शकतो, पनीरचे 5 फायदे, किंवा मग काय म्हणतो आपण वेगन मिल्क, आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत लिहिणं, काय प्रॉब्लेम नाही, घेऊ शकतो. ठीक आहे. हा, तर याच्यावरतीच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं, लक्षात घ्या. ओके. स्पेलिंग. म्हणजे सर फूड बद्दल आपण आता समजा आता स्टार्टिंगला जर आपण पनीर हा घेतला आयटम, त्यानंतर मग पनीर झालं तर आपण दुसरे प्रोडक्ट पण तिथे टाकू शकतो ना नंतर पुढे पुढे जाऊन. हो हो, काही तुम्ही रेसिपी टाकू शकता. मग किंवा उद्या तुम्ही म्हटलं की म्हणजे आता एक एक्झाम्पल, पनीर पनीर कोफ्ता बनवायचा आहे, किंवा मग कधी तुम्ही म्हटलं की एखादा असं आर्टिकल लिहिलं की तुमची मुलं शाळेत जातात, झटपट 5 तुम्हाला नाश्त्याचे प्रकार हवेत, म्हणजे काही फूडशी रिलेटेड काहीही तुम्ही लिहू शकता. किंवा मग भाजीत मीठ कमी जास्त पडले तर मग ते मीठ कसं काढायचं, किंवा मग कढीपत्त्याचे 5 फायदे काय आहेत. आपण म्हणजे फूडशी रिलेटेड कोणत्याही भाषेमध्ये आणि काहीही लिहू शकतो त्याच्यावरती. फक्त मग ठीक आहे. मराठीत लिहित असेल तर तुमचे सगळे आर्टिकल मराठीत जायला पाहिजेत. तुम्ही जर इंग्लिशमध्ये लिहित असाल तर सगळे आर्टिकल तुमचे इंग्लिशमध्ये जायला पाहिजेत. इथे दाखवतो मी तुम्हाला. आता ही एक वेबसाईट आहे राजवेद म्हणून. तर ह्यांनी स्पेशली कशासाठी वेबसाईट बनवली आहे, तर ते नाही का कंद आणि त्याच्या काय म्हणतात पाककृती, म्हणजे कंदमुळांपासून फक्त बनणाऱ्या. एक मिनिट, मराठी फूड आता ही बघा, वदनी कवळ घेता नावाचीच वेबसाईट आहे. बघा, आंबट चुक्याची पातळ भाजी, बिबडे खानदेशी ज्वारीचे पापड, म्हणजे असं तुमच्याकडे खूप सारे चॉईस आहेत की त्याविषयी तुम्ही लिहू शकता. झणझणीत किचन, नावं पण कशी दिलीत आहेत. हिरव्या मुगाची भजी, मेथीचा ठेचा, हिरव्या मुगाची उसळ, काय काय दिलं काय माहिती. हाऊ टू मेक पनीर ॲट होम, व्हेजिटेबल बॉम्बे बिर्याणी, सिम्पली रोस्टेड टोमॅटो सूप, म्हणजे असं आपण लिहू शकतो. आणि हे इमेजेस काय आपलेच असले अशा काही नाही, गुगल वरती पण आपल्याला भरपूर इमेजेस मिळतात. आता फक्त काय की यांनी इंग्लिशमध्ये का लिहिले त्याचं कारणही सांगतो. ठीक आहे, आपल्याला इंग्लिशमध्ये नाही जमलं तरी काय अशी जबरदस्ती नाहीये, पण इंग्लिश भाषेमुळे काय होतं ना, ग्लोबल रीच राहतो, म्हणजे बाकीची लोक पण वाचू शकतात. ठीक आहे, आणि आपण जर असं ठरवलं की अरे नाही मराठीतच लिहायचं, तर याने काय होतं की तो ऑडियन्स कमी होऊन जातो ना, तेवढाच मराठी वाचणाराच राहून जातो. आता यांनी बघा ना, काही पण लिहिलंय. डिसेंबर महिने ज्यांचं वाढदिवस आहे त्यांचे फुल कोणते, नोव्हेंबर महिने ज्यांचं वाढदिवस आहे फुल कोणते, ऑनलाईन खरेदीचा नवीन फंडा. पण याच्यामध्ये ह्या ज्या ऍड्स दिसतात आहेत ना, ह्यावाल्या, ह्याच्यामुळे त्या वेबसाईट ओनरला पैसे मिळतात. ते बघा, इथे सुद्धा ऍड्स आहेत. बघा किती ऍड्स आहेत. म्हणजे यांचं सोल रेव्हेन्यू सोर्स काय, यांच्या आर्टिकल मध्ये ज्या काही दिसतात ऍड्स, ज्या आपण बघतोय, याच्यामुळे त्यांना पैसे मिळतात. ठीक आहे. सो हिमांशु, आपण आता ठीक आहे, तुझी जे पोर्टफोलिओ वाली ती राहू दे, आपण तुमच्या सगळ्यांसाठी नवीन डोमेन परचेस करणार आहोत. तर तू पण ठरव की मग तुला नॉर्मल न्यूज मध्ये जायचं की कोणत्या कॅटेगरी स्पेसिफिक इंडस्ट्रीत जायचंय. आपण त्या हिशोबाने वेबसाईट बनवणार आहोत. ठीक आहे. हो सर. जर तू या स्टुडंट सारखी घेतली तर मग तू कोणत्याही विषयावरती लिहू शकतो. म्हणजे यांनी डायरेक्टली आता म्हणजे मीच त्याला स्टुडंट नाही म्हणताय ना, क्लायंटच आपले, त्याच्यामुळे माझा फोटो वगैरे लावलाय. त्याला मॉनिटाईज करून द्यायची ही वेबसाईट आपल्याला. ओके.
तर आता यात आम्ही कोणतेही म्हणजे गुगलवरतून ट्रेंडिंग टॉपिक शोधतो की आता काय चाललेलं आहे जगभरात, म्हणजे रिलेटेड टू ट्रॅव्हल, फूड, आणि त्याविषयी लिहितो आम्ही याच्यावरती. कारण इंडियन आणि दोन्ही क्लायंटला कॅटर करतो. मग तुला तसं निवडायचंय की स्पेसिफिक. आता बघ आपले एक स्टुडंट आहे, एक मिनिट हा. हा बघा, ही त्यांची वेबसाईट आहे, हे आपले स्टुडंट आहेत. यांनी काय केलंय, फायनान्स डोमेन घेतले फक्त. तर म्हणे मी वेळ लागू देत पण मला बाकी नाही राहायचं, कारण येतच नाही. ते स्वतः म्युच्युअल फंड ऍडवायझर आहे, सुधीर जाधव त्यांचं आडनाव आहे. मग ते काय करतात बघा, आता आज टाकलेलं आहे, मार्च 18 लिहिलंय ना इथे. अशा पद्धतीने ते लिहितात. लक्षात आलं, म्हणजे असंही तुम्ही कॅटेगरी निवडू शकता. तर उद्यापर्यंत काय करायचं, फक्त प्रत्येकाने एक एक टॉपिक ठरवा की त्या टॉपिक वरती आपल्याला लिहायचंय, कारण मग त्या अनुषंगाने आपण आपले डोमेन परचेस करणार आहोत प्रत्येकाला. आता भूषण किंवा हिमांशूच्या केसमध्ये आपण सब डोमेन्स दिलते, म्हणजे ज्यांच्या मागे माझ्या मेन वेबसाईटचं नाव होतं techboxdigital.com, पण आपण सब डोमेन्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्यामुळे काय करायचं, तुम्हाला एक एक इंडस्ट्री शोधून ठेवा, मग आपण तसे डोमेन परचेस करू, आणि येत्या 4 दिवसामध्ये म्हणजे टिल फ्रायडे आपल्याला आपल्या वेबसाईट बनवून रेडी करायच्या. ठीक आहे, आणि मंडे पासून मग आपण प्रत्येक आपल्या वेबसाईटचं डिजिटल मार्केटिंग स्टार्ट करणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? हो. मग शोधा हो सर. टॉपिक, आणि मग आपण मंडे पासून उद्यापासून मग वेबसाईट बिल्डिंगला सुरुवात करूया. ठीक आहे, हो. ओके, चल मग आज इथेच थांबूयात आणि उद्या 7:30 ला कनेक्ट करूयात. ओके सर. हिमांशू, मी एकदा प्रयत्न करतो शेवटचं, या वेबसाईटच्या केसमध्ये नाही झालं तर सोडून दे, कारण उद्या तसंही आपण डोमेन घेणार आहोत नवीन, तर मग आपण नवीन वेबसाईट सोबत स्टार्ट करूयात. ठीक आहे, हो सर. येस, ओके, चलो बाय बाय. बाय. बाय.